एक महिना लाईट बिल भरणे चुकले की लाईट मीटर काढणे, वाढीव लाईट बिल आकारणे तसेच तक्रार करण्यास गेले असता तक्रारदारास असमाधानकारक उत्तरे देणे एवढ्यावरच न थांबता परिसरातील काही भागात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे, विद्युत खांब आणि विद्युत तारा तुटणे अशा घटनेने नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष वाढलेला दिसून येत आहे. कुर्ला कॅम्प, संविधान चौक, हनुमान मंदिर परिसरातील काही विद्युत खांबाला व घरातील भिंतीला करंट लागत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी अनिल पावसे, हरी गुंजाळ, राजेंद्र भालेराव यासह अनेक समाजसेवकांनी तातडीची धाव घेऊन परिसरात फिरता कार्यक्रम आखला. तेव्हा अनेक ठिकाणी विद्युत तारेवरून अनावश्यक वाढलेली झाडे आढळली. काही ठिकाणी वाकलेले विद्युत खांब आणि उघडे पडलेले विद्युत प्रवाहाची डीपी आढळली, जी पूर्ण अस्तव्यस्तपणे पसरलेली दिसली. चुकून कोणाचा हात पाय लागल्यास शॉक लागून मृत्यू पडण्याचा संभव नाकारता येत नाही. अशा अवस्थेत विद्युत विभागाचा भोंगळ कारभार दिसत असून नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष बघावयास मिळत आहे. यावेळी 10 चाळ, महात्मा फुले कॉलनी, बुद्ध कॉलनी, भरतनगर, साईबाबा नगर, नागसेन नगर सह कुर्ला कॅम्प परिसरातील नागरिकांना होणारा नाहक त्रास थांबवावा असे आशयाचे निवेदन समाजसेवक ॲडव्होकेट प्रशांत चंदनशिवे यांनी महाराष्ट्र विद्युत विभाग कार्यकारी अभियंता कुंभारे यांना दिले आहे. दरम्यान महाराष्ट्र विद्युत विभाग तातडीने गैरसोय दूर करतील अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.